मी 3.5 वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं. त्यांनी कधीच कामामध्ये असा तणाव जाणवू दिला नाही किंवा टेन्शनमध्ये काम केलेलं नाही. साहेब बोलायचे, आपल्याकडे इतर डिपार्टमेंटपेक्षा काम खूप जास्त आहे, कितीही काम केलं तर संपणार नाहीये. आणि ते खरंच आहे. SWM ला खूप इतर डिपार्टमेंटपेक्षा लोड आहे. आणि पवार साहेब बोलायचे, याच्यामुळे आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला एन्जॉय करता येत नाही. आणि पवार साहेब, असं काही आम्हाला कष्टाचं थोडंसं वाटलं जाणीव की थकलोय आपण, लगेच पिकनिकचे आयोजन करायचे. चला पिकनिकला, थोडं थकवा बाहेर म्हणजे हे करू. आणि पिकनिकचं आयोजन म्हणलं की पवार साहेबांच्या आवडीचा विषय असायचा. पवार साहेब ते पहिले पिकनिकचं आयोजन म्हणलं की कामावरती पण यायचे लगेच. आणि खरंच त्यांच्यासोबत काम करताना एकदम 3 वर्ष कशी गेली हे पण लक्षात आलेलं नाही. आणि त्यांची ज्यावेळेस बदली झाली त्यावेळेस SWM मध्ये जिनॉर त्या ठिकाणी बदली झाली. आणि 2023 पासून ते आजपर्यंत त्यांनी जी नॉर्थ आणि जी साऊथ या विभागातील सेवा अभिलेखाचा चार्ज सांभाळलेला आहे. पवार साहेबांनी महापालिकेतील नियुक्तीपासून ते आजपर्यंत लिपिक आणि मुख्य लिपिक या पदाचं काम अगदी सहजतेने पार पाडलेलं आहे. आणि पवार साहेबां लिपिक आणि जे सहाय्यक आहेत ऑफिस मधले, त्यांच्या पाठीशी ते नेहमी उभे असायचे. कधीही त्यांनी कोणाला रागावले नाहीत किंवा त्यांच्या कामातला दोष दिलेला नाही. चांगलं काम केलं तर त्या कामाचं त्यांनी कौतुकच केलेलं आहे. आणि आमच्या कोणालाही दुःख असेल किंवा कोणावरही दुःखाचा प्रसंग आला असेल तर त्यावेळेस त्यांनी आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमच्या पाठीमागे ते उभे राहिलेले आहेत. आणि ज्या वेळेस आनंदाचा क्षण असेल तर त्या आनंदामध्ये सहभागी होऊन तो आनंद कसा वाढवता येईल हे देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि 3 वर्ष जे एलवाडात होते तर ते माझे साहेब नव्हते, तर ते एक माझे पालक होते. तर मी LGS ची परीक्षा पास झालो होतो. आणि त्यावेळेस त्या बांद्र्याला एका हॉलमध्ये आमचा सत्कार ठेवला होता. आणि मी साहेबांना विचारलं, साहेब मी जातो, दुपारनं जातो मी, 3 वाजता त्या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आहे. तर पवार साहेब बोलले, नाही नाही तू एकटा नाही जाणार, मी पण तुझ्या सोबत येणार. आणि पवार साहेब माझ्यासोबत आले तिथे. परंतु तिथे गेल्यावर असं झालं की पवार साहेबांना मध्ये काय घेतलं नाही, कारण फक्त जे काय ज्यांचा सत्कार होता त्यांनाच घेतलं. पालक आले, त्यांना बाहेर थांबवलं. पवार साहेबांना हे काय म्हणजे हे बरोबर नाही वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला येण्याच्या पहिलं पवार साहेबांनी बोलले, नाही आता ऑफिसमध्ये मी ह्याचा सत्कार करणार, मला तिथे मध्ये घेतलं नाही ना, तर आपण ह्याचा विशेष त्या मी यायच्या आधीच पवार साहेबांनी सर्व आयोजन करून ठेवलं. हे असे पवार साहेब, आम्ही ज्याही वेळेस काही चांगलं काम करू त्यावेळेस त्यांनी आमच्या पाठीवरती कौतुकाची स्थाप दिलेलीच आहे. तर असे पवार साहेब आज आपली 31 वर्षाची यशस्वी सर्व्हिस पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. गरुडाकडून पंख घ्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या आपल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, आभाळाकडून विशाल असे मन घ्या चुकलेल्यांना क्षमा करण्यासाठी, वाऱ्याकडून वेग घ्या आपल्या जीवनात वेगाने प्रगती करण्यासाठी, आणि आमच्या पवार साहेबांकडून त्यांचा साधा सरळ स्वभाव आणि उच्च असे विचार घ्या आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी. असे हे आमचे पवार साहेब. साहेब शेवटी निरोप तुम्हाला देताना मन हे हळूवार दाटून येते. तुमच्या सोबतच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना त्या आठवणीने हळूवार मन हे दाटून येते, हळूवार मन हे दाटून येते. यापुढील उर्वरित आयुष्य हे तुम्हाला सुखासमाधानाचे आणि आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून निरोप तुम्हाला देताना, साहेब निरोप तुम्हाला देताना हळूवार मन हे दाटून येते, हळूवार मन हे दाटून येते. धन्यवाद.